हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो मॉर्निंग रुटीनचा जो व्लॉग आहे तर तो शेअर करणार आहे. अगदी डिटेलमध्ये रुटीनही शेअर केलं कारण इतका वेळ पण नव्हता शूटिंग करण्यासाठी. तर जे पण पॉसिबल झालं तर त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केले. ब्रेकफास्टचा मेनू आहे तो शेअर केला आहे आणि जे बाकीचं जे रुटीन आहे पार्कच्या स्कूलचं वगैरे तर ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी. तर सर्वात आधी मी दिवसाची सुरुवात आज चहाने करणार आहे. तर अगदी रोजच चहा वगैरे असं काही नाही आहे. कधी कधी आवळ्याचा ज्यूस वगैरे पण करते. तर त्याचे मी क्यूब बनवले होते आईस क्यूब ट्रेमध्ये आणि ते क्यूब एका पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये ॲड करून मी रोज घेत होते. तर ते क्यूब संपले होते आणि आज थोडी घाई पण होती. त्याच्यासाठी आज मी चहा बनवला होता. तर साखर आहे तर ती जो छोटा डबा आहे तर त्यातली संपली होती. तर त्यामध्ये मी ती साखर काढून घेते आहे आणि एका प्लॅस्टिकची जी बॅग आहे तर त्याच्यामध्ये रॅप करून ठेवलेलं आहे चहा पावडरचं पॅकेट. तर साखर आणि चहा पावडर हे एकाच डब्यामध्ये असतं जेणेकरून आपल्याला शोधावं नाही लागत. साखर एका डब्यात किंवा चहा पावडर वेगळ्या डब्यात, तर दोन्ही गोष्टी एकत्रच एका डब्यामध्ये असतात. तर खूप छान आणि टेस्टी असा आल्याचा चहा आहे. त्याने आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहे मी. तर आलं आहे तर ते एका प्लेटमध्ये किसून घेतलं आहे आणि मग त्यामध्ये ॲड केलं आहे. कारण किसल्यामुळे काय होतं त्याचा स्वाद आहे तो चहामध्ये खूप छान उतरतो. आणि त्याचबरोबर चहा उकळतो आहे तोपर्यंत मी नाश्ता आणि पार्थसाठीचा टिफिन आहे तर त्याची तयारी करते आहे. कारण आज चपाती भाजी नाही करणार आहे मी. आज थोडा हेल्दी आणि टेस्टी असा वेगळा नाश्ता बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे अवॅकाडो स्प्रेड डोसा. तर अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि जे मी आदल्या दिवशी बॅटर बनवलं होतं डोशाचं तर ते शिल्लक राहिलं होतं तर त्याचाच डोसा बनवणार आहे. तर हे जे डोसाचं बॅटर आहे तर ते आदल्या दिवशी डोसा बनवला होता. तर रिमेनिंग जे बॅटर आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. तर तेच बॅटर यूज करणार आहे. तर ते आहे ते मिक्स डाळींचा डोसा बनवला होता. त्यामुळे अगदी पोटभरीचा असा नाश्ता पण होतो आणि टिफिनसाठी पण हेल्दी अशी रेसिपी आहे. अगदी टेस्टी अशी रेसिपी. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी अवॅकाडो आहे तर ते मॅश करून घेणार आहे. त्याच्यामध्ये त्याला बिलकुल काही टेस्ट नसते त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोड्याशा लसूण पाकळ्या आणि थोडी हिरवी मिरची आणि मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर पण ॲड करणार आहे आणि हे त्याची पेस्ट करून घेणार आहे. शक्यतो टिफिनसाठी तर पोळी भाजीच असते रोज. पण आज थोडा वेगळा नाश्ता बनवणार आहे मी. तर टिफिनसाठी पण चालू शकतो अगदीच. तर त्याच्यासोबत मी त्याला टिफिनमध्ये डाळिंब आहे सोललेलं तर डाळिंबाचे दाणे आहेत तर ते पण एका छोट्याशा टिफिनमध्ये देणार आहे. आणि जर पोळी भाजी असेल तर कधी कधी सलाड पण चालतं दिलं तरी. तर चहा पण छान उकळलेला आहे तर मी चहा घेणार आहे गाळून आणि एकीकडे त्यानंतर त्याची पेस्ट आहे अवॅकाडोची तर ती पण बनवून घेणार आहे. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि घाई गडबडीमध्ये पण आपण ही झटपट बनवू शकतो जर आपल्याकडे डोशाचं बॅटर वगैरे शिल्लक असेल तर. आणि हेल्दी पण आहे ही रेसिपी. तर आजची जी सुरुवात आहे तर ती चहाने झालेली आहे आणि अतिशय फ्रेश वाटतं चहा घेतल्यानंतर. आणि त्यानंतर मिक्सरला ही पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही पेस्ट बनवताना थोडंसं जाडसर राहत होतं. पेस्ट अगदी बारीक होत नव्हती त्यामुळे मी अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केलं होतं आणि त्याची परत एकदा फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि हे स्प्रेड जे बनवलेलं आहे तर ते अगदी 1-2 मिनटात तयार होईल. आणि त्यानंतर डोसा तर त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेलं होतं आणि कोथिंबीर. जर आवडत असतील अजून वेगवेगळ्या भाज्या तर त्याही ॲड केल्या तरी चालतील. म्हणजे गाजर असेल किसलेलं, त्यानंतर बीट असेल किसलेलं तर ते ॲड केलं तरी पण चालेल. या डोशावर स्प्रेड केलं तरी पण चालेल. तर मी बॅटर जे आहे ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी जी आहे तर ती करायची आहे. तर सकाळचं जे रुटीन असतं तर थोडंसं घाईचं असतं कारण का मुलांचे स्कूलचे टिफिन असतील, ऑफिस टिफिन असेल
त्यानंतर त्यांचे आवरावर असते, पूर्ण शाळेची तयारी असते, बॅग भरणं, टिफिन भरणं, या सगळ्या घाईमध्ये अतिशय झटपट करण्यासाठी तर आपली प्रिव्हियस जर तयारी केलेली असेल तर अगदी झटपट होते रेसिपी. तर आजची काही भाजीची जास्त तयारी झालेली नव्हती माझी, त्यामुळं मी आज हा जो मेनू आहे ब्रेकफास्टसाठीचा आणि टिफिनसाठीचा तो बनवलेला आहे. आणि पार्थ पण उठला आहे. तो उठल्यानंतर तर काम बिलकुल घाईत होत नाही, त्याचं खूप मध्ये मध्ये डिस्टर्बन्स असतो. तर त्याला आणि नेहमी जेव्हा पण मी काम करत असते त्यावेळेस त्याला किचन ओट्यावरच बसायचं असतं. तर त्याच्याशी गप्पा मारत मारत मी आता कांदा चिरून घेणार आहे, त्यानंतर टोमॅटो चिरून घेणार आहे. तर कांदा चिरून झाला की त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि जेव्हा पण आपण किचन काउंटरवर काही भाज्या चिरत असू, कांदा वगैरे चिरत असू, तर त्याचा जो कचरा आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला आवरण्यासाठी खूप जास्तीचा वेळ नाही लागणार आणि आपलं जे टाईम मॅनेजमेंट आहे ना तर ते व्यवस्थित होईल. आणि कारण काय होतं, आपण असंच ते चिरलं तर तो सगळा किचन ओटा आहे तर तो खराब होतो आणि ते परत साफ करण्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर ते आपल्याला काय होतं, आणि ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा काढायचा असतो तर तेही सोपं जातं. सगळा कचरा एकत्र नाही होत, त्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी टोमॅटो आहे तर त्याचे 2 कट मारलेत मधून आणि त्याचं जे बिया आहेत तर त्या काढून घेतले. शक्यतो बिया मी काढून घेते. कधीतरी ग्रेव्हीची साठीची भाजी वगैरे असेल तरच त्या बिया मी काढत नाही प्युरी करताना. कारण काय होतं, ग्रेव्हीमध्ये जर त्या बिया राहिल्या त्यामध्ये तर जेव्हा प्युरी करतो त्याची तर त्याची जी आंबटपणाची टेस्ट आहे ना, त्यामुळे ग्रेव्हीची टेस्ट खूप छान येते, म्हणून ते ठेवते. अदरवाईज मी बारीक चिरून जर कशासाठी वापरणार असेल तर त्याच्या बिया काढून घेते. आणि कोथिंबीर पण मी ऑलरेडी चिरलेली आहे. आणि जोपर्यंत माझी पूर्ण प्रिपरेशन होत नाही आहे तोपर्यंत पार्थ बिलकुलही स्वतःचं काही आवरणार नाही आहे, कारण सकाळी सकाळी त्याला कोणाकडूनही आवरून घ्यायचं नसतं, फक्त आईकडूनच आवरून घ्यायचं असतं. त्यामुळे तो काही उठणार नाही तिथून माझी पूर्ण तयारी होईपर्यंत. तर भाज्या चिरून झाल्या की लगेचच त्याचं जे चॉपिंग बोर्ड आणि जी सुरी होती तर ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे तर एका भांड्यात काढून घ्यायचं. जितके आपल्याला डोसे बनवायचे तितकंच आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी शक्यतो जेव्हा पण वाटते बॅटर ते त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकत नाही, तसंच ते फर्मेंट करायला ठेवून देते. तर त्यामुळं जेव्हा जेव्हा ते यूज करायचं आहे त्यावेळेसच त्याच्यामध्ये मीठ टाकते मी. तर आत्ता मी त्यातलं थोडं बॅटर काढलं आहे, आत्ता जितके आवश्यक आहेत बनवायला तितकंच. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे. आणि मग हे पाणी थोडं थोडं ॲड करून आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे डोस्याप्रमाणे. कारण जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट ठेवलं जातं, कारण का इडली जर करायची असेल तर इडलीला पीठ इतकं पातळ नाही चालत. त्यामुळे तर इडलीच्या पद्धतीनेच मी हे बॅटर बनवून ठेवते. कारण काय होतं, डोसा जेव्हा करायचा आहे त्यावेळेस आपल्याला आवश्यक असेल तितकं आपण पाणी ॲड करू शकतो. तर तवा छान गरम झाला की त्यानंतर त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि पाण्याचा शिंतोडा दिला आहे. त्याने काय होतं, डोसा जो आहे तर तो चमच्याला वर चिकटून येत नाही आणि अगदी आपल्याला जितका हवा आहे तितका पातळ तो बनवता येतो. तर त्यासाठी थोडंसं पाणी मी ते स्प्रेड करणार आहे. आधी तवा गरम करून घ्यायचा आहे, त्यावर तेल टाकायचं आहे आणि मग पाणी टाकायचं आहे आणि पातळ असा डोसा आपला आहे तो तयार होईल. तर एखादा मिनिट आपल्याला तो भाजून द्यायचा आहे. आणि वरचा जो लेअर आहे तर थोडासा तो सुकला पाहिजे आणि त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि जे मिश्रण होतं ॲव्होकाडोचं तर ते आहे तर ते मी एका डब्यामध्ये काढून घेते आहे, म्हणजे आपल्याला स्प्रेड करायला जरा सोपं जाईल. आणि जेव्हा पण तो एका बाजूने छान भाजेल आणि वरच्या बाजूने चांगलं थोडंसं सुकलं जाईल, ओलसर असं ते बॅटर नाही दिसणार, त्यावेळेस तो आपल्याला थोडं पलटवून घ्यायचा आणि मग तो दुसऱ्या बाजूने अगदी थोडासा भाजून घेणार आहे मी 1 मिनिट ठेवून. तर सर्वात आधी त्याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत आणि नंतर ते पलटवून दुसऱ्या बाजूने पण थोडंसं भाजून घेणार आहे. तर जर आवडत असेल तर तुम्ही एकाच बाजूने भाजलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर परत एकदा पलटवून आपल्याला ते आतली जी बाजू आहे ती त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे ॲव्होकाडोचं बॅटर, चटणी थोडक्यात ती. आणि त्याच्यानंतर त्यावर थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो,
थोडीशी कोथिंबीर असं सगळं स्प्रेड करायचं. यावर गाजर किसलेलं असेल ते टाकलं तरी चालेल किंवा बीट आहे तर ते पण चालेल. आपल्या आवडीनुसार आपण भाज्या यूज करायच्या. तर आज माझ्याकडे थोडा वेळ कमी होता त्यामुळे मी झटपट होण्यासाठी या 2च गोष्टी वापरलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने पलटवून ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार आहे आणि आजची ही टिफिनसाठीची मी रेसिपी बनवली आणि पार्थला आवडणार होतं तूप लावलेला डोसा, त्यामुळे मला परत एकदा तूप लावलेला डोसा पण बनवावा लागला आणि तेच आवरत मी पार्थचं पण आवरून घेतलेलं आहे. तर अगदी निवांत काम असतं पार्थचं, पटापट आवरतही नाही, तर त्याचं सर्व जे आहे ते काम आवरून द्यावं लागतं. त्यानंतर केस सेट करायचे आहेत तर ते पण करणार आहे आणि अगदी थोडी घाई झाली आहे. निवांत बसला होता आधी आणि आता जायचं आहे स्कूलला, तरी पण त्याचं आवरण्याचं काम अगदी स्लोमध्ये चाललेलं आहे. तर याचमुळे लेट होतो कधी कधी. आणि मीराचं काय होतं, ती स्वतः बऱ्याचशा गोष्टी आवरून रिकामी होते, त्यामुळं तिला इतका वेळ द्यावा लागत नाही. पण पार्थ काही बिलकुल आवरत नाही स्वतःच्या गोष्टी, त्यामुळे त्याच्या सर्वच ज्या गोष्टी आहेत तर त्या करून घेतो तो. आणि त्याला दुसऱ्या कोणीही केलेलं चालत नाही, बाबांकडून पण नाही करायचं, फक्त आईच लागते हे सर्व त्याचं आवरून देण्यासाठी. त्यामुळे सकाळची जरा जास्तच घाई असते. तर जोपर्यंत त्याचं आवरून देत नाही तोपर्यंत नंतरची काही कामं करता येत नाहीत. तर असंच आहे रुटीन माझं रोजचं. तर म्हणजे क्लिनिंग वगैरेचं तर काही मी शेअर नाही केलेलं आहे आज, कारण तितका वेळ नव्हता. कारण आज नंतर सगळं आवरल्यानंतर डीमार्टला पण जायचं होतं थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मला क्लाससाठीही जायचं होतं. त्याच्यामुळे अगदी थोडक्यात असं मॉर्निंगचं रुटीन शेअर केलेलं आहे. क्लिनिंग वगैरेचं रुटीन मी आज काही शेअर नाही केलेलं. तर त्याचं आवरून दिल्यानंतर मी किचन ओटा भांडी क्लीन केलेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असतील, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या येणाऱ्या व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर तुम्ही बघू शकता पार्थ गेल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटमध्येच मी सर्व जे काम आहे तर ते आवरून घेतलेलं आहे, पूर्ण क्लीन केलेलं आहे. तर हे जे रुटीन आहे हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये कधीतरी शेअर करेल क्लिनिंगचं वगैरे. तर आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.